हरी हरी जय जय राम कृष्ण हरी साते आली आवळ घासा रंगरू हे 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 साते आली आवळ घासा रंगरू कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप
साथे आली आवळगा शारंगरू हे साथे आली आवळगा शारंगरू हे साथे आली आवळगा शारंगरू नाही तरी संसारू जाईल लया नाही तरी संसारू जाईल लया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत नाही तरी संसार जाईल लया नाही तरी संसार जाईल लया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया आ मृग जळवत जाईल लया मृग जळवत जाईल लया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल मृग जळवत जाईल मृग जळवत जाईल लया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय एसा ते आलिया वळगा शारंग धरू एसा ते आलिया वळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगळाची भावली अभ्राची सावली जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः एसा ते आलिया वळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगळाची भावली अभ्राची सावली जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया तर मायबापांनो प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानांचा राजा समाधीचा राजा योग्यांची माऊली साधकांचा मायबाप आळंदी निवासी ज्ञानोबाराय यांचा 4 चरणांचा आणि उत्कृष्ट असा अभंग आपल्या सेवेसाठी मी घेतलेला आहे तर या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात संसारा नाशिवंत आहे संसारा लयाला जाणार आहे संसारामध्ये राहून भगवंताची ओळख करा शारंगधराची ओळख करा मग भगवंताला शारंगधरू असं ज्ञानोबारायांनी का म्हटलं आणि शारंगधरू देवाला नाव केव्हापासून पडलं ज्या वेळेस आपली रुक्मिणी मातेचा भाऊ रुक्मांगद
याने ठरवलं की माझ्या बहिणीचं लग्न मी शिशुपालशीच करीन. पण रुक्मिणी माता म्हणू लागले मी लग्न करीन तर भगवान कृष्णाशीच करीन. लग्नाची वेळ अगदी जवळ आलेली होती. त्यावेळेस रुक्मिणी मातेने विचार केला आणि हातामध्ये कोरं कार्ड पेन घेतला आणि कार्ड लिहायला बसल्या. पण पुन्हा विचार आला मनामध्ये, भगवंताला जर कार्ड लिहायचं म्हटलं तर त्याचा काही एका ठिकाणी मुक्काम राहत नाही. देवाला कार्ड पाठवायचं म्हटलं तर त्याला काही एक नाव आहे नाही, 1000 नाव आहेत. म्हणून महाराज सांगतात, हरितारो नाम छे हजार, नाम छे हजार, कहा गा में लिखवे कंकोतरी. हरितारो नाम छे हजार, नाम छे हजार, कहा गा में लिखवे कंकोतरी. रोज रोज बदले मुक्काम, बदले मुक्काम, कहा गा में लिखवे कंकोतरी. रोज रोज बदले मुक्काम, बदले मुक्काम, कहा गा में लिखवे कंकोतरी. कोई कहे राम और कोई कहे राधे श्याम, कोई कहे राम और कोई कहे राधे श्याम, कोई कहे नंद किशोर, नंद किशोर, कहा गा में लिखवे कंकोतरी. तर काय सांगतात मग महाराज, भगवंताला कोणी राम म्हणतं, कोणी राधेश्याम म्हणतं, कोणी नंद किशोर म्हणतं. असा भगवंताचा मुक्काम काही एका ठिकाणी राहतो नाही, मग कुठे राहतो. मथुरा मा मोहन तू गोकुल मागवलिया, मथुरा मा मोहन तू गोकुल मागवलिया. द्वारका मा राधारन छोड, राधारन छोड, कहा गा में लिखवे कंकोतरी. रोज रोज बदले मुक्काम, बदले मुक्काम, कहा गा में लिखवे कंकोतरी. म्हणून महाराज सांगतात की बाबा भगवंताला मथुरामध्ये भगवंताला म्हणतात श्रीकृष्ण, गोकुळामध्ये गवळ्याचा मुलगा म्हणतात आणि तेच मीराबाईचा भगवंत कोण आहे. नरसिंह मेहता तू स्वामी श्याम दियो, नरसिंह मेहता तू स्वामी श्याम दियो. मीरानो गिरधर गोपाल, गिरधर गोपाल, कहा गा में लिखवे कंकोतरी. रोज रोज बदले मुक्काम, बदले मुक्काम, कहा गा में लिखवे कंकोतरी. मग अशा त्या भगवंताचा मुक्काम एका ठिकाणी राहत नाही, त्याला एक नाव नाही. म्हणून रुक्मिणी मातेने सारासार विचार करून भगवंताचं कार्डावर नाव लिहिलं शार्ंगधरू. आणि तोच शार्ंगधरू ज्ञानोबाराय आजच्या अभंगामध्ये ओळखायचं सांगतात ते प्रथम चरणात. ए साते आलिया नाही तरी संसारू जाईल रया. मग संसारामध्ये राहून भगवंताची ओळख करा. मग भगवंताची ओळख करण्यासाठी मनुष्याला संतांची संगती करावी लागेल. बरं मग संतांची संगती सर्वांना कळते काय? इतर पशु पक्षी जनावरांना संत काय, महंत काय, कीर्तन काय, भजन काय कळत नाही. मग संतांची संगती कळण्याकरिता, देव समजण्याकरिता मनुष्याला नरदेहालाच यावं लागेल. कारण की नरदेह मिळणे फार दुर्लभ आहे. दुर्लभो मनुष्यो देहो देही नाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. मग नरदेह मिळणं कसे? दुर्लभे. नरदेह दुर्लभ जाणारे,
शतवर्षाची गणना. म्हणून मायबापांनो, नरदेह म्हटलं की हे कार्य आहे आणि कार्य म्हटलं की कारण आलीतच. एकंदर कारण किती तर 4. पहिलं कारण पाप, दुसरं कारण पुण्य, तिसरं कारण अज्ञान, चौथं कारण ज्ञान. पहिलं कारण पाप. पापाने मनुष्याला नर शरीर मिळत नाही, पापाने मनुष्याला पशु शरीर मिळतं. दुसरं कारण आहे पुण्य. पुण्याने मनुष्याला नर शरीर मिळत नाही, पुण्याने मनुष्याला देव शरीर मिळतं. तिसरं कारण आहे अज्ञान. अज्ञानाने मनुष्याला नर शरीर मिळत नाही, अज्ञानाने मनुष्य जीवजंतू होतो. चौथं कारण आहे ज्ञान. ज्ञानाने मनुष्याला नर शरीर मिळत नाही, ज्ञानाने मनुष्याला मुक्ती मिळते. मग नर शरीर कशाने मिळते? म्हणून तुकाराम महाराजांनी कागटाळीचा न्याय सांगितला. पावला हा देह कागटाळी न्याय, पावला हा देह कागटाळी न्याय. पावला देह कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय. न घडे उपाय घडो आले, न घडे उपाय घडो आले, पावला हा देह कागटाळी न्याय, पावला हा देह कागटाळी न्याय, पावला हा देह कागटाळी न्याय, पावला हा देह कागटाळी न्याय. पावला देह कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय, पावला देह कागटाळी न्याय. पावला हा देह कागटाळी न्याय, नघळी उपाय घडो आले. जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये सहज कावळा सापडावा, तसाच आपल्याला हा नरदेह सहज सापडलेला आहे. थोडक्यात मी तुम्हाला दृष्टांत सांगते. दृष्टांत म्हणजे असा, एके वेळेस राजाला कावळ्याचं काम पडलं, म्हणून राजाने अशी दवंडी पिटवली की जो मला एक कावळा सापडून आणून देईल त्याला मी एका कावळ्याचे 2000 रुपये बक्षीस देईन. पण त्याच रस्त्यावरून मात्र राजाच्या दारावरून एक आंधळा मनुष्य जात होता. त्या आंधळ्या माणसाने ती दवंडी ऐकली, पण मनात विचार केला, मला डोळे नाही म्हणून ही दवंडी काही माझ्या लायकीची नाही, सरळ निघून गेला. पण तो आंधळा मनुष्य एवढा भाविक होता, दररोज तो सकाळी स्नान करण्यासाठी नदीवर जायचा. स्नान केल्यानंतर वरती हात करून टाळ्या वाजवून सूर्यनारायणाला नमस्कार करायचा. मग त्याच्या नित्यनियमाप्रमाणे तो सकाळी नदीवर गेला, स्नान केलं. स्नान केल्यानंतर वरती हात केले, पण टाळ्या वाजवता वाजवता मात्र त्याच्या टाळीमध्ये सहज कावळा सापडला आणि तो कावळा कावकाव करू लागला. त्याला लगेच रात्रीची आठवण झाली. म्हणे, रात्री मी राजाच्या दारावरून जात असताना राजाने दवंडी पिटवली होती की जो मला एक कावळा सापडून आणून देईल त्याला मी एका कावळ्याचे 2000 रुपये बक्षीस देईन. मग एका कावळ्याचे जर 2000 रुपये मिळतील तर 2 कावळ्यांचे 4000 रुपये मिळतील, असा त्याला लोभ सुटला. आणि त्याने तो कावळा घेतला, काखेमध्ये ठेवला, म्हणजे बगलमध्ये. पुन्हा वरती हात केला. मग आता तो कावळा तसाच राहील का काखेमध्ये? नाही, उडून गेला. दृष्टांत संपला. सिद्धांत, जसं त्या आंधळ्या माणसाला सहजासहजी सापडलेल्या कावळ्याची किंमत कळाली नाही ना, तसाच आपल्याला हा नरदेह सहजासहजी सापडलेला आहे, पण त्या आंधळ्या माणसासारखी ह्या नरदेहाची किंमत मात्र आपल्याला कळाली नाही. मग हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळेल? नाही. सर्वात मागचा जन्म कोणता? महाराज सांगतात, मागुताहाची जन्म पावसी, मनुष्य जन्म आहे. भोगिले सुख दुःख जाणशी, सुख दुःख, बरा वाईट, पाप पुण्य, न्याय अन्याय हे फक्त माणसालाच कळत असतं. कारण इतर पशु पक्षी प्राण्यांना हे कळत नाही. का कळत नाही? इतर पशु पक्षी प्राण्यांच्या ठिकाणी मनुष्यासारखा विचार नाही. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही, हा विचारच नाही, हा विचारच नाही. इतर योनीच्या ठाई हा विचारच
विचारायचं नाही. म्हणजे इतर येवनीमध्ये मनुष्यासारखा विचार नाही, परंतु महाराज सांगतात हे तो न घडे रे सायासी कारे अंधओसी जाणोनिया लक्ष 84 न चुके फेरा. मग कीर्तन भजन ऐकल्याने पातकांचा नाश होतो, पुण्य केल्याने चांगलं होतं, त्याचप्रमाणे वाईट केल्याने पाप घडतं. ह्या गोष्टी माणसाला संपूर्ण कळतात पण वळत नाही. आयुष्यभर चांगलं करावं की वाईट करावं हे कळत असून मनुष्य आंधळाच होतो. कुणासारखा? थोडक्यात मी तुम्हाला उदाहरण सांगते. उदाहरण म्हणजे असं धिवर नावाचा पक्षी असतो पहा. तो पक्षी तिघं काम एकाच वेळेला करतो, स्नान संध्या आणि भोजन. हे एका झाडावरून एका कावळ्याने पाहिलं आणि त्या कावळ्याच्या मनामध्ये असा विचार आला, माझ्यापेक्षा एवढा लहान पक्षी जर तिघं काम एकाच वेळेला करू शकतो, मग मी त्याच्यापेक्षा एवढा मोठा पक्षी असून का करू शकणार नाही. त्याने मागचा पुढचा विचार न करता जशी का झाडावरून उडी घेतली तशी डायरेक्ट नदीमध्ये पाण्यात टाकली. खाली पाण्यामध्ये होता दगड, दगडावर होती शेवाळ, दगडावर त्याची चोच फुटून गेली, शेवाळमध्ये त्याची मुंडकी अडकून गेली. म्हणजे जानत नाही बुझत नाही देखत काम करते हो, शेवाळ में तो मुंडी अटकी फिरकीव फडफड करते हो. आपली सुद्धा गोष्ट कावळ्यासारखीच होते. आयुष्यभर आपण मजा करतो, कीर्तन ऐकल्याने भजन ऐकल्याने पातकांचा नाश होतो हे कळतं, पण आपण आयुष्यामध्ये कीर्तनाला जात नाही. मग महाराज सांगतात शेवाल में तू मुंडी अटकी, म्हणजे ज्या वेळेस आपल्या तोंडामध्ये दात राहत नाही, म्हातारे होतो, अंगातली ताकद निघून जाते, त्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करायला पाहतो. राम 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 करतो, पण राम राम काही येत नाही, मात्र लांब लांब लांबच येतं. देव सांगतो बाबा रे मी काय एवढा वेळा आहे का? अरे जोपर्यंत तुझ्या अंगामध्ये ताकद होती तोपर्यंत तू माझी आठवण केली नाही, मला लांब ठेवलं. आता तुझे हातपाय थकले, माझं नामस्मरण तुझ्या तोंडात येत नाही, मी कसं काय बरं तुझा स्वीकार करू. म्हणून मायबापांनो, जोपर्यंत आपल्या अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत माणसाने परमार्थ करावा. म्हातारपणी तुझ्या अंगी भरला चढ, नेत्र गळतील दात खिड खिड, अजून तरी सावध होय मुळा, संसार थोडा देह पाण्याचा बुडबुडा. जसं आपण ताजं फूल घेतलं, ताजं फूल घेतल्यानंतर ते आपल्याला आवडतं. का आवडतं? त्या फुलामध्ये सुगंध आहे म्हणून. पण तेच फूल बाशी झालं, बाशी झाल्यानंतर नाकाला लावा, ते फूल आपल्याला आवडेल का? नाही आवडणार. का आवडणार नाही? त्याच्यातली सुगंध नावाची गोष्टच निघून गेली. म्हणून नाथ महाराज सुंदर असं प्रमाण देतात, परिमळ गेलिया ओस फूल देठी, परिमळ परिमळ गेली या ओस फुल देठी. जसं फुलातला परिमळ निघून गेल्यानंतर फूल जसं ओस पडतं, तसं म्हातारपण आल्यानंतर म्हातारपणाची भक्ती देवाला आवडत नाही. कारण की तरुणपणाच्या भक्तीमध्ये देवाला सुगंध येत असतो, म्हणून तरुणपणाची भक्ती देवाला आवडते. म्हातारपणाची भक्ती देवाला का आवडत नाही? म्हातारपणाच्या भक्तीमध्ये देवाला सुगंध येत नाही. म्हणून तुकाराम महाराज नेहमी नेहमी या मानवाला सांगतात, मानवा अरे तू माझं ऐक. काय ऐक? अरे ऐक मानवा भाई तू हरी नाम घेई, अरे ऐक मानवा भाई तू हरी नाम घेई. नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही,
नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो ढाई ढाई या संसारा पायी, रडतो ढाई ढाई या संसारा पायी. तू संसार केला घाई साऱ्या अंगाची झाली लाही, तू संसार केला घाई साऱ्या अंगाची झाली लाही. आयुष्य गेले हातपाय थकले मुखी राम नाम नाही, आयुष्य गेले हातपाय थकले मुखी राम नाम नाही. म्हणून मायबापांनो काही काहींचं आयुष्य संपून जातं, कारण की संसार करता करता अंगातली ताकद निघून जाते, सर्व लाही लाही होते आपल्या अंगाची. परंतु आयुष्यामध्ये काही काही लोकांना कीर्तन माहीत राहत नाही, भजन माहीत नाही राहत नाही. मग आता आपल्याला माहीत आहे का आपलं आयुष्य केव्हा संपेल असं? आपल्याला माहीत नाही. जर आपल्याला माहीत राहिलं असतं मी इतके इतके दिवस जगणार आहे, मग आपण डायरेक्ट शेवटच्या क्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं असतं नाही का? कारण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं अर्जुना अंतकालेच मामैव स्मरणेन मुक्त्वा कलेवरम, अंतकाळच्या वेळेला जो माझं नामस्मरण करेल ना तो मलाच प्राप्त होईल. आणि अंतकाळच्या वेळेला जळभरत राजांना हरणाचं ध्यान होतं, जो हरणाचे निस्मरणे तो हरणाची झाला, जो श्रीकृष्णाचे निस्मरणे तो श्रीकृष्णाची पावला. मग तुम्ही म्हणाल बाई मरता मरताच पाहिजे ना तोंडामध्ये देवाचं नाव, मग आम्ही असं करू एखादी नौकर आमच्याजवळ ठेवून घेऊ आणि आयुष्यभर आम्ही मजा आजा करू आणि शेवटच्या मरणाच्या क्षणाला सांगू त्या नौकराला म्हण माझ्या कानामध्ये राम, असं चालेल का? नाही नाही. आपलं आयुष्य केव्हा संपेल सांगता येणार नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा, 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 सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडवे ना तेव्हा माय बाप. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. असं चालेल का? काळोबा आल्यानंतर काळोबा थोडं थांबा, माझा मुलगा माझी मुलगी मला भेटायला राहिलेले नाही नाही. क्या जीवने की प्रक्रियास हातो में नहीं लिया तेरा घास, आपला हातातला घास तोंडामध्ये जाईल एवढी सुद्धा श्वासवती माणसाची नाही. म्हणून महाराज सांगतात क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, वारे सावध सोडा माया आशा, काही ना चले मग गडा पडेल फासा, काही नरेंद्र गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे गा, ओळ सांगा आधी स्मरा राम राम, ओळ सांगा आधी स्मरा राम राम. ओळ सांगा दिनारा राम राम, ओळ सांगा दिनारा राम राम. क्षणभंगूर नाही बर वसा, वारे सावध तोडा माया आशा. म्हणून ही आशा माया तोडा. तुकाराम महाराज सांगतात देवा मी या लोकांना खूप सांगून पाहिलं, पण हे लोक शेवटी त्यांच्या संसारामध्ये बायका पोरांमध्ये गुंतलेले. मग ते काय बायका पोर आपल्या सोबत येतील? नाही. तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर, तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो ढाई ढाई या संसारा पायी. मग तुकोबाराय सांगतात देवा या लोकांना एवढं सांगून सुद्धा कळत नाही. हे लोक शेवटी पैसा पैसा करतात, पण पैसा कसा आहे? सळका आहे. मग शेवटी किती पैसा कमवला तर तो पैसा आपल्या सोबत येईल? मग काय येईल? तुकोबाराय सांगतात तू म्हणशील पैसा आळका हा इथेच राहील सळका, तू म्हणशील पैसा आळका हा इथेच राहील सळका, मेल्यावरती आपुल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपुल्या बरोबर मातीचा एक मडका. विठ्ठल 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 विठ्ठल
मेल्यावरती आपुलं घर गावाच्या बाहेर. मग किती धन कमवून ठेवा धनानी भोम पचवश्य गोष्टे. भार्या गृहद्वारा जन स्मशाना देह चितायाम परलोक मार्गे. कर्मानुगोगच्छ जीव एक हा. किती जरी धन कमवलं तर ते जमिनीतच राहतं. गाई गुरं हे गोठ्यातच राहतात. भार्या म्हणजे पत्नी ही फक्त रडतरड तुंबरट्यापर्यंत येते आणि जन हे फक्त पोहोचविण्यासाठी स्मशानापर्यंत येतं. मग आपण स्वतः एकटे जातो पण सोबत काय घेऊन जातो? कर्म घेऊन जातो. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती. म्हणून भगवंताने सुंदर असा गोजीरवाणा नरदेह आपल्याला या कलियुगामध्ये दिलेला आहे. कलियुगी नरदेह प्राप्ती. कलियुगी नरदेह प्राप्ती. अति दुर्लभ भगवत भक्ती. अति दुर्लभ भगवत भक्ती. धन धान्य सतसंगती देव वांछिती मृत्यू लोकी. देव वांछिती मृत्यू लोकी. देवांची मृत्यू लोकी. देवांची मृत्यू लोकी. म्हणून हा कलियुग आहे. कलियुगामध्ये असताना सुद्धा आपल्याला नरदेह मिळाला. त्यातल्या त्यात नरदेह भारतात मिळाला. भारतात असून महाराष्ट्रात मिळाला. महाराष्ट्रात असून संतांच्या नंतर मिळाला. म्हणून आपण भाग्यवान आहोत. देव वांछिती मृत्यू लोकी. वांछिती म्हणजे काय? इच्छा करणे. मग मोठमोठ्या स्वर्गातल्या अमर असणाऱ्या देवांनी इच्छा केली. कशाची? इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. स्वर्गातल्या अमर असणाऱ्या देवांनी या नरदेहाची इच्छा केली. देवाला देह कळाला पण मिळाला नाही. साधू संतांना देह कळालाही नाही. साधू संतांना देह कळालाही व तो मिळालाही. पशु पक्ष्यांना देह कळालाही नाही तर मिळालाही नाही. पण मायबापांना आपल्याला देह कळाला असून त्याची किंमत कळाली नाही. थोडक्यात मी तुम्हाला दृष्टांत सांगते. दृष्टांत म्हणजे असा, आपल्या पुण्यासारखं शहर होतं आणि एक बुरशा होता अर्थात चप्पल चोर. त्याने गावागावातल्या चपला चोराव्या आणि चांगल्या पुण्यासारख्या शहरामध्ये विकून द्याव्या. बरेच दिवस झाले पण पुण्यासारख्या शहरामध्ये एक वेळ सर्कस आली. सर्कशीमध्ये त्याने घोडे पाहिले. घोडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात असा विचार आला की आपण दररोज चपला चोरतो, आपल्याला काही परवडत नाही. एकच जर घोडा चोरून आपण लांब शहरात विकून दिला तर पैसाच पैसा मिळेल. तो रात्रीच्या वेळेला गेला, घोडा चोरून घेतला, घोड्यावर बसला. आपल्याला माहित आहे घोड्याची चाल किती जलद गतीने असते म्हणून. पुण्यापासून तर बॉम्बे सारख्या शहरामध्ये तो घोडा विकण्यासाठी गेला. आपल्यासारखा मनुष्य त्याच्याकडे जातो. बाबा का हो घोड्याची किंमत कशी दिली? म्हणे तुम्ही जी किंमत सांगाल ना ती देईल. 50,000 रुपये देऊ का? चोराने सांगितलं 50. मग 60,000 रुपये देऊ का? त्या चोराने एकदम तोंडाला हात लावून सांगितलं बापरे 60,000 रुपये. पण जो घेणारा होता त्याला असं वाटलं की 60,000 रुपये सांगून सुद्धा हो म्हणत नाही, मग आपल्याकडून काही घोडा घेतला जाणार नाही. तो निघून गेला. पण त्या चोरापेक्षा कारण की त्या चोराने तोंडाला हात लावून सांगितलं होतं 60,000 रुपये. त्या चोराने आयुष्यामध्ये 60,000 रुपये पाहिलेले नव्हते म्हणून त्याने एकदम तोंडाला हात लावून सांगितलं बापरे 60,000 रुपये. पण त्याच चोरासारखा चतुर असणारा चोर त्याच्या समोर बसलेला होता आणि त्या दोघांची गंमत पाहत होता. तो चतुर असणारा चोर ह्या चोराकडे आला आणि सांगितलं म्हणे बाबा का घोड्याची किंमत कशी दिली? म्हणे तुम्ही जी किंमत सांगाल ना ती देईल. म्हणे 90,000 रुपये देऊ का? याने सांगितलं 90. मग 1,00,000 रुपये देऊ का? याने लगेच पटकन हो सांगितलं द्या म्हटले 1,00,000 रुपये. पण तो चोर याच्यापेक्षा चतुर होता. त्याने सांगितलं बाबा 1,00,000 रुपये मी देतो परंतु पहिले तुमचा घोडा घेऊन जातो, कसा चालतो नंतर तुमच्या हातामध्ये मी पैसे देतो. आता त्याच्यासारखा चतुर असणारा चोर जरी का घोडा घेऊन गेला तर पुन्हा परत आणण्याची खात्री आहे का? नाही. मग ज्या माणसाने त्याच्याजवळ पहिले 60,000 रुपयेमध्ये घोडा मागितलेला होता तोच मनुष्य त्याला वाटेवर भेटला आणि विचारलं बाबा घोडा काय किमतीत गेला? त्याने एकदम डोक्याला हात लावून सांगितलं काय सांगावं बाबा, घोडा ज्या किमतीत आला ना त्याच किमतीत गेला. दृष्टांत संपला, सिद्धांत. तसाच आपल्याला हा नरदेह ज्या किमतीत मिळालेला आहे त्याच किमतीत जाऊ द्यायचा का? फुकट मिळालेला आहे म्हणून फुकटच जाऊ द्यायचा का? आपण एवढे भाग्यवान आहोत मायबापांनो. समजा नुसता पाय नसेल दवाखान्यामध्ये लाखो रुपये भरा पण भगवंताने जसा पाय दिला तसा पाय मिळणार नाही. लाखो रुपये भरा भगवंताने जसा हात दिलेला आहे तसा हात कुठेही मिळणार नाही. एवढा सुंदर असा नरदेह, त्या नरदेहाला आपल्या कबीरदासांनी बंगल्याची पदवी दिली. बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया बे. बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया बे. इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबा. इस
सोयाबीन. म्हणून मायबापांनो मध्ये जो अंदर नारायण सोयाबीन म्हणजे आत्म्याला भगवंताची पदवी दिलेली आणि तोच भगवंताला आपल्याला ओळखायचंय. पण जोपर्यंत आपल्यावर दुःख असतं, संकट असतं, जोपर्यंत आपण आईच्या हृदयामध्ये असतो, तोपर्यंत आपण भगवंताला विनंती करतो, प्रभू मला या दुःखातून लवकर सोडव, मी तुझं दररोज चिंतन करेन. पण देव कसा आहे? प्रभू तू दयाळू कृपावंत दाता. देव दयाळू आहे, देव कृपावंत आहे. देवाला आपली करुणा आली. 9 महिने 9 दिवस संपले, आपल्याला जन्माला घातलं भगवंताने, सुखामध्ये पाठवलं. पण जोपर्यंत आईचं नाळ जुळलेलं होतं तोपर्यंत देवाचं चिंतन चाललेलं आहे. मात्र तुटल्यानंतर कव्हा 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 पडिला नामाचा विसर, वाढविला हा संसार, वाढविला हा संसार, वाढविला हा संसार. कारण की त्या नामाचा विसर पडला, आपण त्या भगवंताला विसरून गेलो. जोपर्यंत आपलं भगवंताशी कर्तव्य होतं, काम होतं, तोपर्यंत देवाला विनंती करतो. चंद्राचा एवढा मोठा अधिकार आहे पण चंद्र बदलत नाही, सूर्याचा एवढा अधिकार आहे पण सूर्य बदलत नाही. पण मनुष्य एवढा बेमान झालेला आहे. सूरज ना बदले, चांदन ना बदले, ना बदले भगवान, इतना बदल गया इंसान, इतना बदल गया इंसान. एवढा मनुष्य बेमान झालेला आहे. म्हणून महाराज सांगतात, भगवंताची ओळख केव्हा विसरला मनुष्य? बालपण गेले नेनता, तारुण्यपणे ही व्यथा, वृद्धपणी द्रवत्रीला चिंता, मरे मागुता जन्म घरी. बालपण खेळण्यात गेले, ब्रह्मदेहाचे सार्थक नाही केले, अजून तरी सावध होय मुळा, संसार थोडा देह पाण्याचा बुडबुडा. कारण संसार थोडा आहे, देह हा पाण्याचा बुडबुड आहे. म्हणून बालपणी किती जरी चुका झाल्या त्या चुकांना देव क्षमा करीत असतो. पण पुढे आलं तारुण्यपण. तारुण्यपणी तुझ्या अंगी भरला ताठा, विषयासी हिंडे 12 वाटा, पुढे हा एक काळाचा सपाटा, अजून तरी सावध होई मुळा, संसार थोडा देह पाण्याचा बुडबुडा. तारुण्य पण आल्यानंतर अंगामध्ये ताठा भरतो, शक्ती येते, रग भरते, म्हणून आपलं मन विषयामध्ये हिंडत असतं. पण ज्ञानोबा सांगतात, बाबा जर तुमचं मन विषयामध्ये हिंडत असेल तर तुमची कोण कीव करेल? विषय वडी बोलले जीव, विषय वडी बोलले जीव, आता यांची कोण करील कीव? नुपजे नारायणी भाव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह, पावनी ठाव नरदेह, विषय ओढी बोलले जीव, विषय ओढी बोलले जीव. म्हणून पुढे हा एक काळाचा सपाटा. विषयामध्ये जर तुम्ही गुंताल तर तुमची कीव कुणीच करणार नाही. पण ज्यावेळेस मी लहान असताना कीर्तन ऐकायला जात होती त्यावेळेस मध्येच एक तरुण स्त्री भेटली. तिने विचारलं, म्हणे बाई तू कुठे गेली होतीस? मी सांगितलं, म्हटले कीर्तन ऐकण्यासाठी. तिने मला उत्तर दिलं, बाई कीर्तन भजन ऐकण्याचं वय म्हातारपणी असतं, तरुण लोकांनी कीर्तन भजन ऐकू नये. माझ्या तोंडातून शब्द निघाला, ताई कीर्तन भजन ऐकण्याचं वय म्हातारपणी असतं, तरुण लोकांनी कीर्तन भजन ऐकू नये. लग्न म्हाताऱ्यांचं करतात का तरुणांचं? हा जो अधिकार आहे हा अधिकार सर्वांना आहे. मग परमार्थ करण्याचा अधिकार काय फक्त म्हाताऱ्यांना आहे? परमार्थ करण्याचा अधिकार काय फक्त माणसांना आहे? काही काही लोकांचं सुद्धा मत पडतं ही जागा नारदाची आहे, नारदाच्या गादीवर स्त्रियांचा अधिकार नाही. स्त्रियांमध्ये आत्मी, पुरुषांमध्ये काय आत्मा आहे? सर्वांगटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाश कस रश्मी. कारण की स्वतः नाथ महाराज सांगतात, सकळांसी येते हाय अधिकार, सकळांसी येते हाय अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते हाय अधिकार, सकळांसी येते हाय अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे, कलियुगे उद्धार हरीच्या नामे, कलियुगे उद्धार हरीच्या नामे, कलियुगे उद्धार हरीच्या नामे, कलियुगे उद्धार
उद्धार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कारण की कलियुगामध्ये पैशाने उद्धार होणार नाही, घरादाराने होणार नाही, फक्त हरीच्याच नामाने उद्धार होईल. म्हणून नाथ महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर न करावा विचार चिंता न लगे कवनासी. यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर. मायबापांनो चिंता करू नका, मी गरीब आहे श्रीमंत आहे, राजा आहे का रंक आहे, या ठिकाणी सर्वांचा अधिकार आहे. कारण की संसार हा कसा आहे, नाशिवंत आहे, संसारा लयाला जाणार आहे. संसारामध्ये राहून माणसाने भगवंताची ओळख करावी, शारंगधराची ओळख करावी. कारण की ह्या जगामध्ये भगवंताशिवाय आणि सद्गुरूशिवाय कुणाचंच कुणी नाही, ते दुसऱ्या चरणात. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. ह्या जगामध्ये कुणाचंच कुणी नाही. कारण की एक वेळेस मुंबईमध्ये अशी घटना घडली होती, एक सुशिक्षित असं जोडपं आणि चांगला 5-6 वर्षाचा त्यांना मुलगा होता. ते समुद्रामध्ये फिरण्यासाठी गेले, पण पहिलेच मात्र त्या नावाडीने सांगितलं की ताई बाबा तुम्ही ह्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष असू द्या, कारण पाण्यामध्ये मोठमोठे मगर आहेत, मोठमोठे मासे आहेत की ते माणसांना सुद्धा गिळून टाकतात, याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा. त्या आई वडिलांनी खूप लक्ष दिलं मुलाकडे. पण त्या मुलाच्या आईवडिलांच्या गप्पा चालल्या, त्या गप्पा एकदम रंगामध्ये आल्या. तेवढ्यात मुलाने पाण्यामध्ये हात घातला, तो हात मगरने धरला. मगरने धरल्याबरोबर एक हात होताना मुलाचा तो हात त्या मुलाने आईच्या कमरेला पॅक धरला आणि सांगू लागला, आई मला या पाण्यामध्ये कुणीतरी होडतं ग, सोडव आई मला सोडव. नावाडी सांगू लागला, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, या मुलाकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, आता तुम्ही या मुलाला सोडा बघू. जर तुम्ही या मुलाला नाही सोडलं तर तुम्ही दोघंजण मुलासोबत जाल, कारण मला पोहता येतं. शेवटी त्या मुलाच्या आईवडील सांगू लागले, नावाडी दादा अरे तू आम्हाला सोडून जाऊ नको, वाटल्यास आम्ही आमच्या मुलाला पाण्यामध्ये ढकलतो. पण तो मुलगा आक्रोश करून करून सांगू लागला, आई मला सोडू नको, आई मला कुणीतरी पाण्यामध्ये होडतंय. पण आईने मुलाचा कमरेचा हात धरला आणि मुलाला डायरेक्ट पाण्यामध्ये लोटलं. मुलगा आई 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 करता करता पाण्यामध्ये गेला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की या जगामध्ये मायबाप सुद्धा नाहीत, म्हणून माता पिता बंधू बयनी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी. ते कोणी सोडवे ना एका सद्गुरु वाचोनी. ते कोणी सोडवे ना एका सद्गुरु वाचोनी. म्हणून महाराज सांगतात, बाबांनो माता पिता जी आई स्वतः जन्म देते ती आई सुद्धा मुलासाठी मरायला तयार होत नाही. एवढंच काय, पाठीची बहीण सुद्धा वास्तविक जर बघायला गेलं तर भाऊ आणि बहिणीचा किती कळवळा किती प्रेम असतं. ज्या वेळेस एक भाऊ आणि बहीण खूप श्रीमंत होती, मात्र भाऊ खूप गरीब होता. त्या भावाच्या पत्नीने त्याला सांगितलं म्हणे, का हो आपण एवढे दरिद्रीतीचे दिवस भोगण्यापेक्षा असं करू ना, परक्या गावाला जाऊ, काहीतरी उद्योगधंदा सुरुवात करू. त्याने होकार दिला. दोघही जण पती पत्नी परक्या गावाला जाण्यासाठी निघाले. पण मध्येच मात्र त्याच्या बहिणीचं गाव लागलं. तिने सांगितलं, का हो ह्या गावाला तुमची बहीण राहते, चला जाऊ आपण भेटून येऊ.
त्याने सांगितलं ग माझी बहीण खूप श्रीमंत आहे, ती आपल्याला ओळखणार नाही. तिने सांगितलं असं कुठे झालं का, तुमच्या बहिणीची आणि माझी कित्येक दिवसापासून भेट झालेली नाही, म्हणून चला आपण भेटून येऊ. तिच्या आग्रहामुळे तोही तिला भेटण्यासाठी निघाला. बहीण अशी सज्जात माळेवर उभी होती, पण त्या दरिद्री भाऊ आणि वहिनीला पाहिल्यानंतर तिने नौकराच्या हाती निरोप दिला की त्यांना बैलाच्या गोठ्यामध्ये राहण्याची जागा दे. ते पाहून त्यांना खूप दुःख झालं. रात्र झाली, शिळे तुकडे त्यावर मिरचीची चटणी खाण्यासाठी दिली. ते पाहून तर त्यांना खूपच दुःख झालं. त्याने सांगितलं बघ मी तुला नको म्हणत असताना तुम्हाला इथपर्यंत आणलं, आता घे अनुभव. लगेच सकाळी उठले, ज्या रस्त्याने चालत आले त्या रस्त्याने ते पुढे गेले. पुढे गेल्यानंतर परक्या गावाला उद्योगधंदा सुरुवात केला आणि बरेच 4-5 वर्ष झाल्यानंतर ते श्रीमंत झाले. त्यांनी ठरवलं आता 4-5 वर्ष झाले आपण गावाकडे वळलो नाही, म्हणून आपण आता गावाकडे जाऊ. तिने तिचे दागिने अंगावर घातले, त्याने चैन अंगठी त्याच्या बोटामध्ये घातली आणि गळ्यामध्ये चैन घातली, निघाले. पण पहिल्यासारखंच पुढे बहिणीचं गाव लागलं. त्याने सांगितलं का ग ह्या गावाला माझी बहीण राहते, चला आपण भेटून येऊ. तिने सांगितलं का हो आपल्याला आलेला अनुभव तुमच्या लक्षात नाही का. त्याने सांगितलं आलेला अनुभव माझ्या लक्षात आहे, पण आता नेमकी काय गोष्ट होती ती पहा. दोघही जण त्या बहिणीला भेटण्यासाठी गेले. बहीण पहिल्यासारखीच सज्जात माळेवर उभी होती. त्या दागिन्यांचा पिवळेपणा तिने पाहिला आणि झरकन खाली उतरली. भाऊ आणि वहिनीचं स्वागत करून वरती घेऊन गेली. हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. लगेच बासुंदी पुरीचा स्वयंपाक केला. भाऊ आणि वहिनीला बासुंदी पुरीचा स्वयंपाक वाढला. त्याने सांगितलं ही बासुंदी तुझ्या अलंकारांना लाव. तिने लगेच ती बासुंदीच्या अलंकारांना लावायला सुरुवात केली. त्याने ती बासुंदी त्याच्या चैन आणि अंगठीला लावायला सुरुवात केली. ती बहीण म्हणू लागली काय रे दादा एवढा स्वयंपाक मी कुणासाठी केला, तुझ्यासाठी ना. तो भाऊ म्हणू लागला म्हणे ताई अगं हा स्वयंपाक हा नैवेद्य ज्याचा आहे ना त्याला अगोदर दाखवावा, कारण आम्ही विसरलो नाहीत आमचे शिळे तुकडे आणि त्यावर मिरचीची चटणी आहे. म्हणजे बहीण सुद्धा भावाला केव्हा ओळखते, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा. म्हणून मायबापांनो पाठीची बहीण सुद्धा एवढंच काय मुलं बाळ सुद्धा आपल्या सोबत कोणी येऊ शकत नाही. मग सद्गुरू आणि भगवंतच कोणत्याही संकटातून आपल्याला सोडवू शकतात. मग असा एकदम आवडता शिष्य होता सद्गुरूंचा, खूप प्रेम करणारा. पण आई वडिलांना एकुलता एक मुलगा असल्यामुळे आई वडिलांनी त्या मुलाचं लग्न केलं आणि मुलगा मात्र अधूनमधून त्या साधू महाराजांकडे जात होता. साधू महाराजांनी विचार केला की माझा बाळू मला नेहमी भेटण्यासाठी यायचा, पण आता अधूनमधून काय येत असेल याला काही कळत नाही. मग एके वेळेस तो बाळू आला. बाळू आल्यानंतर सद्गुरूंनी विचारलं काय रे बाळू, अरे तू तर पहिले खूप लवकर लवकर येत होता, आता एवढ्या उशिरा काय येतो. म्हणे बाबा आता तुमचं आणि माझं काही बजेट बसणार नाही, कारण की आता माझं लग्न झालं, घरात माझी पत्नी आली, म्हणून माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करते. मी घरी गेल्याशिवाय जेवत सुद्धा नाही. माझे आई वडील सुद्धा माझ्यावर तितकंच प्रेम करतात. साधू महाराजांनी सांगितलं बाळू तू वेळ आहे, अरे तुझी जोपर्यंत वेळ चालतीये, जोपर्यंत तुझे हातपाय चालतात ना तोपर्यंतच तुला सर्वजण मात्र जीव लावतील. जो वळी चढण गा तो वरी म्हणती माझा, मानी ती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला हा देह नोये दुजा, आता मज दृष्टी देई माय बाप पांडुरंगा, आता मज दृष्टी देई माय बाप पांडुरंगा. पण बाळू काही ऐकत नव्हता. शेवटी साधू महाराजांनी सांगितलं बाळ तू माझं ऐकत नाही ना, तर अनुभव घ्यायचा ना, घे माझ्याजवळ प्राणनिरोध करण्याचं औषध आहे, घरी जा 2-3 दिवस तू आजारी पडण्याचं ढोंग कर, हे औषध घे मेल्यासारखा होशील, मी येतो पुढे काय होतं ते आपण पाहू. मुलगा घरी गेला, औषध घेतलं, 2-3 दिवस आजारी पडण्याचं ढोंग केलं आणि मेल्यासारखा झाला. त्याचे आई वडील पत्नी खूप रडू लागले. तेवढ्यात साधू महाराज गेले. साधू महाराज गेल्यानंतर सांगितलं म्हणे झालं काय, का बरं रडताय तुम्ही. ते सर्वांनी सांगितलं. त्याच्या आईने सांगितलं बाबा देवाला काही कळत नाही, माझा एकुलता एक मुलगा खुशाल देव घेऊन गेला, आम्ही म्हातारे मायबाप राहिलो, कच्ची कच्ची पानं झाडाला भिगळून राहिली आणि पिकलेली पानं खुशाल खाली गळून पडली. ती देवाला शिवीगाळ करू लागली.
साधू महाराजांनी सांगितलं, बरं म्हणे ताई, तुमचा मुलगा मी जिवंत करू का? बाबा, फार उपकार होतील तुम्ही जर माझ्या मुलाला जिवंत कराल तर. म्हणे आणा मग एक ग्लासभर दूध दिलं. त्यांच्या समोर त्यामध्ये प्राणनिवृत्त करण्याचं औषध टाकलं. सांगितलं, बघा हे दूध जो घेईल तो मरेल आणि मुलगा जिवंत होईल. किती जण पुढे येतील बरं? असं सांगितल्यावर येतील? नाही. पण त्याची आई खूप रडत होती म्हणून प्रथम साधू महाराजांनी तो ग्लास घेतला, त्याच्या आईजवळ दिला. त्याच्या आईने उत्तर दिलं, साधू महाराज, अहो ती काय त्याची पत्नी, पतीच्या अगोदर पत्नीने सती द्या तिच्याकडे. साधू महाराजांनी तो ग्लास घेतला, त्याच्या पत्नीकडे दिला. त्याच्या पत्नीने सांगितलं, साधू महाराज तुम्हाला काही कळत नाही ना, तुम्ही गप्प बसत जा. म्हणे काय झालं? अहो ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वजं वागलं, स्तनपान केलं, लहानाचं मोठं केलं, ती आई स्वतःच्या मुलासाठी जीव द्यायला तयार होत नाही. मी 2 दिवस झाले घरात आले, मी कुठली मरणार? ते काय त्याचे वडील द्या त्याच्या वडिलांजवळ. पण वडिलांनी सुद्धा नकार दिला. साधू महाराजांनी सांगितलं, मग हे औषध मी घेऊ का? ते सर्वांनी सांगितलं, बाबा तुमचे फार उपकार होतील, जर तुम्ही औषध घेतलं माझ्या मुलाला जर जिवंत केलं ना, तुमची आम्ही फार मोठी समाधी बांधू. शेवटी साधू महाराजांनी ते औषध घेतलं, मुलाच्या हाताची नाळी दाबली, मुलाला उठवलं. काय रे बाळू, तू काय सांगत होता? माझे आई वडील माझ्यावर खूप प्रेम करतात, पत्नी प्रेम करते ना. पाहिलं यांचं प्रेम? शेवटी सद्गुरू शिवाय कुणी सोडवू शकत नाही. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत महात्मे जगासाठीच अवतीर्ण होत असतात. म्हणून मायबापांना सद्गुरू करा आणि भगवंताला शरण जा. कारण की हे जे गणगोत आहे कुणासारखं आहे? मृगजळासारखं आहे. मृगजळ वत जाईल रया. जशी हरणी पाण्याच्या आशेने मृगजळाकडे धावतच जाते पण तिची तहान भागत नाही, मृगजळ फक्त भासतं, तसं हे जग आणि हे गणगोत आपल्याला भासतं. म्हणून महाराज सांगतात की विषयाचे समसुख बेगडाची भावली, अभ्राची सावली जाईल रया. क्षणभर विषयाचं सुख असतं पण त्या क्षणभर विषयाच्या सुखामध्ये मनुष्य आनंदच आनंद मानत असतो. बेगडाची भावली, अभ्राची सावली जाईल रया. जसे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कडकडात ऊन पडतं, ऊन गेले की लगेच सावली पडते, सावली गेली की ऊन पडतं, अभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, स्वप्न पडल्यानंतर मनुष्य राजा होतो पण उठल्यानंतर खरोखर राजा असतो का? नाही. स्वप्न पडल्यावर मनुष्य भिकारी होतो पण खरोखर भिकारी असतो का? नाही. म्हणून जसं हे स्वप्न आहे ना तसं हे जग आहे आणि तसं हे गणगोत आहे. स्वप्नीचे चैले जाईल रया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, 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 ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे चैले जाईल
तुकाराम महाराज की जय सद्गुरु दोघ महाराज